नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंचायत राज महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न मित्रांनो परीक्षेला वारंवार विचारले जातात। तर मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती, त्याच्यानंतर आरोग्य सेवक असेल व इतर सरळ सेवा भरतीची जर तयारी करत असाल किंवा PSI STI यासारख्या परीक्षेची जरी तयारी करत असाल तर प्री परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। पंचायत राजवर तुम्हाला 100% परीक्षेला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महत्त्वाचे प्रश्न आपण पंचायत राजच्या दृष्टिकोनातून कव्हर करणार आहोत। तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, पंचायत राजचे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत। आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे। सर्व प्रश्नासाठी तुम्हाला जवळपास 5 ते 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल। तोपर्यंत तुम्ही तुमचा आन्सर करून ठेवायचा आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये द्यायचे। पहिला प्रश्न पहा, पंचायत राज पद्धती भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? पंचायत राज पद्धती भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर पहा, पहिला प्रश्न आहे, पहिलं उत्तर आहे या ठिकाणी म्हणजे पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला गुजरात, त्याच्यानंतरचं आहे महाराष्ट्र, त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो राजस्थान। आता पंचायत राज पद्धती सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे। चला लवकरात लवकर तुम्हाला जे तुमचं आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। 5 सेकंदाचा वेळ तुमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर पहा, काही विद्यार्थी आन्सरसुद्धा देत आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी पंचायत राज पद्धती भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? तर पंचायत राज पद्धती भारतामध्ये सर्वप्रथम राजस्थान या राज्यामध्ये सुरू झाली। कुठे? राजस्थान राज्यामध्ये सुरू झाली। आता राजस्थानचा उल्लेख आला म्हणून महत्त्वाची माहिती पाहूयात। राजस्थानची राजधानी आहे मित्रांनो जयपूर। त्याच्यानंतर राजस्थानमध्ये सर्वात जास्त वाळवंट आहे, हे लक्षात ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजस्थानमध्ये पंचायत राजची सुरुवात कधी झाली? तर 2 ऑक्टोंबर 1959 रोजी नागौर जिल्ह्यामध्ये, कुठल्या? नागौर जिल्ह्यामध्ये झाली। पहा, नागौर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पंचायत राजची सुरुवात झाली आणि त्याचे उद्घाटन कोणी केले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। म्हणजे पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार करणारं पहिलं राज्य कुठलं आहे? तर ते राजस्थान। कधी स्वीकार केला? तर 2 ऑक्टोंबर 1959 रोजी स्वीकार केला। त्याचे कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर नागौर या जिल्ह्यामध्ये। याचं उद्घाटन कोणी केलं? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं उद्घाटन केलेलं आहे। आता या ठिकाणी राजस्थान, त्याच्यानंतर गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, तर या सर्वांच्या राजधान्या मला कमेंट बॉक्समध्ये द्यायच्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात। आणि राजस्थान राज्य हे या ठिकाणी एक प्रश्न वारंवार विचारला जातो। राजस्थान राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य असून भारतामधले पहिले 3 राज्य सांगा की जे क्रमानुसार क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहेत, असा प्रश्न विचारला तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता पहिलं राज्य आहे पहा राजस्थान, सर्वात मोठं। त्याच्यानंतर आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगत नाही आता या ठिकाणी महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे। तर 2ऱ्या क्रमांकाचं राज्य कुठलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगाय। म्हणजे उत्तर त्या क्रमानुसार सर्वात मोठं राज्य, 2 नंबरचं राज्य आणि 3 नंबरचं राज्य हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। 2 नंबरचा प्रश्न पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटलं जातं? आता स्थानिक स्वराज्य किती आहेत मित्रांनो पहा, जिल्हा लेवलवर आहे जिल्हा परिषद, त्याच्यानंतर तालुका लेवल आहे मित्रांनो पंचायत समिती आणि ग्रामीण लेवल आहे ग्रामपंचायत। ही त्रिस्तरीय रचना महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा। तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहेत? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक पहा, पहिलं ऑप्शन दिले तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नंबरचं ऑप्शन आहे लॉर्ड कॉर्नवॅलिस, 3 नंबरचं ऑप्शन आहे महात्मा गांधी आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो लॉर्ड रिपन। तर पहा, पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर पंचायत राज हे महात्मा गांधीचं स्वप्न होतं। तर पंचायत राज हे नाव कोणी दिले मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे। पंचायत राज नाव कोण दिलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। पहा, महात्मा गांधी पंचायत राजचं स्वप्न कोणाचं होतं? तर महात्मा गांधीचं होतं। तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं? आता कमेंट बॉक्समध्ये सांगा। 5 सेकंदाची तुमची वेळ सुरू झालेली आहे। तर या ठिकाणी तुमची वेळ संपलेली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटलं जातं। 1882 रोजी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला म्हणून यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं आणि यांनी हा पहिला कायदा केला होता, त्यामुळे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटलं जातं। आणि लॉर्ड रिपन हा या ठिकाणी मित्रांनो अतिशय उदारमतवादी गव्हर्नर होता। मित्रांनो, हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आणि चांगले कायदे करणारा या ठिकाणी गव्हर्नर म्हणून ओळखला जातो, त्यामुळे भारतामध्ये याचं नाव अतिशय रिस्पेक्टरित्या घेतलं जातं। अतिशय चांगला माणूस होता मित्रांनो, आपल्या भारतासाठी चांगले कायदे या माणसाने केलेले आहेत। त्याच्यानंतर पहा, 3 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी झाली? आता पहा मित्रांनो, राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959 रोजी 2 ऑक्टोबर 1959 रोजी 2 ऑक्टोबर 1959 रोजी या ठिकाणी राजस्थानमध्ये पंचायत राजचा स्वीकार केला होता. मी तुम्हाला वरती सांगितलेले. तर महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी झाली? तर पहा 1 मे 1960 रोजी 1 मे 1960 रोजी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. पहा कधी 1 मे 1960 रोजी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याच्या नंतर महाराष्ट्राने पंचायत राजचा कधी स्वीकार केला? तर मित्रांनो 1 मे 1962 रोजी ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1962 रोजी महाराष्ट्राने पंचायत राजचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर दिले तर मित्रांनो हे याचं आन्सर असणार आहे. आणि या विद्यार्थ्याला या ठिकाणी हे आन्सर व्यवस्थितरित्या आलेले आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार 1 मे 1962 रोजी करण्यात आला. हे लक्षात ठेवा. 1 मे 1960 रोजी आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आलं. तर ज्यावेळेस आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत हे मला सांगायचं आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न पहा, महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 4 नंबरचा प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुमच्यासमोर, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. 5 सेकंदाचा वेळ तुमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर पहा, महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? आता पंचायत राज मित्रांनो सुरू करण्यासाठी केंद्र स्तरावर काही समित्या निर्माण करण्यात आल्या, राज्य स्तरावर काही समित्यासुद्धा निर्माण करण्यात आलेल्या. तर ह्या समित्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. केंद्र स्तरावर निर्माण झालेल्या समित्या कुठल्या, राज्य स्तरावर निर्माण झालेल्या समित्या कुठल्या, या समितीने कुठल्या प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या, सध्याची पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर पहा या ठिकाणी तुमचा 5 सेकंदाचा वेळ संपलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? तर पहा, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज करण्याची जी काही शिफारस कोणत्या समितीने केली तर वसंतराव नाईक समितीने केलेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला भारतामध्ये पंचायत राज लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणी केली तर ती भारतामध्ये जर विचारलं तर बलवंतराय मेहता. आणि बलवंतराय मेहता यांच्या समितीवर आधारितच मित्रांनो या ठिकाणी पंचायत राज सुरू आहे. लक्षात ठेवा, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार. आणि बलवंतराय मेहता यांनी सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राजचा या ठिकाणी स्वीकार केला होता किंवा तशा स्वरूपाची शिफारस केली होती भारतामध्ये. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करावा का अशी शिफारस कोणी केली तर वसंतराव नाईक समितीने केली होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही पंचायत राज व्यवस्था आहे ती वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. आणि भारतामधली सर्व पंचायत राज जी काही संस्था आहे ही बलवंतराय मेहता यांच्या समितीवर आधारित आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिस्तरीय म्हणजे काय तर जिल्हा परिषदेवर मित्रांनो जिल्हा परिषद निर्माण करण्यात आली जिल्हा लेवलवर. त्याच्यानंतर आपलं तालुका पातळीवर किंवा ब्लॉक पातळीवर, तालुका किंवा गट म्हटलं जातं पहा, त्याला पंचायत समितीची स्थापना करण्यात आली. आणि आपले ग्रामीण लेवलवर ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली. ही झाली त्रिस्तरीय रचना. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? म्हणजेच मित्रांनो पहा या ठिकाणी एकच सत्ता केवळ या ठिकाणी पहा म्हणजे पूर्ण अधिकार जिल्हा परिषदेला न देण्यात येऊन काही स्थानिक लेवलवर सुद्धा याची काय करण्यात आली विभागणी करण्यात आली. म्हणजे जसं पहा मित्रांनो ग्रामीण लेवलवर ग्रामीणचे या ठिकाणी निर्णय होणार, त्याच्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्ह्याचे, त्याच्यानंतर तालुका पातळीवर तालुक्याचे. परंतु याच्यावर निर्णय सर्वावर नियंत्रण कोणाचं असणार मात्र जिल्हा परिषदेचे. हे लक्षात ठेवा. मात्र हे यांच्या लेवलवर कायदे करू शकतात. कायदे म्हणजे कसं की जसं पहा मित्रांनो आता ग्रामपंचायत मग त्या गावामध्ये कुठे बाजार भरत असेल किंवा त्या गावामध्ये कुठे यात्रा असेल तर हा कर जमा करणे, त्याच्यानंतर गावामध्ये जी काय नळाचं पाणी येते या नळाची नळपट्टी जमा करणे, हे सर्व म्हणजे स्थानिक लेवलवर जेवढे काही कामं जसे की गाव पातळीवर जेवढे कामं असतात ती ग्रामपंचायत पाहणार, तालुका पातळीवर जेवढे कामं असतात ती पंचायत समिती पाहणार आणि जिल्हा लेवलवर जेवढे कामं असतात ती जिल्हा परिषद पाहणार. परंतु या सर्वावर नियंत्रण करायचं असणार जिल्हा परिषदेचं असणार. अशा स्वरूपामध्ये हे विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये विकेंद्रीकरण वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार आणि भारतामध्ये जे लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोण्या समितीने केली तर बलवंतराय मेहता समितीने केलेली. आणि बलवंतराय मेहता समिती ही पंचायत राज संदर्भामध्ये निर्माण करण्यात आलेली केंद्रस्तरावरली पहिली समिती आहे. पहा केंद्र स्तरावरली निर्माण करण्यात आलेली पहिली समिती बलवंतराय मेहता समिती. हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पहा
भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे? मित्रांनो, आता याचं उत्तर तुम्हाला सर्वांनी द्यायचं आहे, कारण की मी तुम्हाला वरतीच याचं उत्तर सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, प्रश्न मित्रांनो एकावर एक आधारित प्रश्न असतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहणं गरजेचं असतं. आता पंचायत राज संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण यापूर्वीसुद्धा घेतलेले, ते जर पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या. आता याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही. 6 नंबरचा प्रश्न पहा. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज सुरू करण्यात आले? हा प्रश्न खूप कन्फ्यूज करतो पहा. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज सुरू करण्यात आलेलं आहे? आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं ऑप्शन आहे पहा 34 कलम, 2 नंबरचं ऑप्शन आहे 36 कलम, 3 नंबरचं ऑप्शन आहे 40 कलम, 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो 42 नंबरचं कलम. तर घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज सुरू करण्यात आले अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 5 सेकंदाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपली व्हिडिओची लिंक शेअर करत चला, जेणेकरून मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल की जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी. कारण की मित्रांनो PDF बनवण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी बराचसा वेळ जातो, त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपले निदान व्हिडिओची लाईक तरी करत चला किंवा व्हिडिओला शेअर करत तरी चला. तर पहा, घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज सुरू करण्यात आले? मित्रांनो, ज्यावेळेस आपण दुसऱ्याला काहीतरी चांगलं देतो त्यावेळेस सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं. जर मित्रांनो तुम्हाला चांगलं व्यक्ती व्हायचं असेल, चांगलं जर तुम्हाला या जीवनामध्ये येऊन जर चांगलं कार्य करायचं असेल किंवा तुमचं जीवन जर चांगल्या प्रकारे जर करायचं असेल, तर इतरांना आपल्या संपर्कामध्ये जेवढे व्यक्ती येतात मित्रांनो, ह्या व्यक्तींना तुम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे. म्हणजेच मित्रांनो, आर्थिक पैसा गिसावा नाही, तुम्हाला त्यांना आधार देता आला पाहिजे, तुम्हाला त्यांच्यासोबत चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला त्यांच्यासोबत चांगले रिलेशनशिप ठेवता आले पाहिजे. हेच मित्रांनो माणसाचं कर्म असतं आणि हेच कर्म मित्रांनो तुम्हाला, म्हणजे तुमचे जेवढे कर्म चांगले असतील तेवढं मित्रांनो तुम्हाला फळसुद्धा या ठिकाणी चांगलं भेटत असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्य जगत असताना कधीही आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. कारण की मित्रांनो, आपण महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. ज्या राज्यामध्ये मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्याच्यानंतर मित्रांनो शाहू महाराज आंबेडकर, शाहू फुले होऊन गेले, अशा स्वरूपाचे व्यक्ती महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतसुद्धा, साधू संतसुद्धा होऊन गेले. यांची शिकवण जर पाहिली तर मित्रांनो अतिशय चांगली शिकवण यांचे. प्राणीमात्रावर दया करा, त्याच्यानंतर आपल्या संपर्कामध्ये जेवढे व्यक्ती असतील तेवढ्यावर चांगली करुणा करा, दया करा, किंवा आपल्याच्या जेवढी मदत होईल तेवढी त्यांना मदत करा. अशा स्वरूपाचे मित्रांनो त्यांनी संस्कार दिलेत आणि आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्या चांगले संस्कार घातलेले. त्यामुळे मित्रांनो आपल्याला दुसऱ्याला काहीतरी देता आलं पाहिजे असं आयुष्यामध्ये करत चला. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला चांगलं द्याल त्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून सुद्धा चांगलंच भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. कारण की एवढे चांगले प्रश्न किंवा एवढे महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासाठी काढून आणलेले, ते काढण्यासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा, प्रश्न काय आपला, घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज सुरू करण्यात आले? तर घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायत राज सुरू करण्यात आले? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार पंचायत राज सुरू करण्यात आलेलं आहे. कलम 40 नुसार. आता प्रश्न यावर आधारित असा सुद्धा विचारला जाईल की प्रश्न असा विचारेल की मुंबई अधिनियम पहा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 पहा, हा सुद्धा प्रश्न विचारला की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? तर तो 1958चा. हे लक्षात ठेवा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या किती कलमानुसार या ठिकाणी पंचायत राज सुरू करण्यात आले? तर कलम 5 नुसार. पहा, कलम 5 नुसार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार. प्रश्न या ठिकाणी कसा फिरतो लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम कोणत्यानुसार? तर 40 नुसार. म्हणजे भारतीय राज्यघटना हा प्रश्नामध्ये जर उल्लेख असेल तर तुम्हाला कलम 40 लिहायचा आहे. मात्र तुम्हाला जर असा उल्लेख केला असेल की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम कितीनुसार पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला आहे? तर मुंबई ग्रामपंचायत 1958च्या कलम 5 नुसार पंचायत राजचा स्वीकार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, आता पुढचा प्रश्न पाहूयात. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. त्याच्यानंतर पहा 7 नंबरचा प्रश्न, पंचायत राजची देशात केव्हा सुरू करण्यात आली? म्हणजे पंचायत राज आपल्या भारत देशामध्ये केव्हा सुरू करण्यात आली? आता सर्वप्रथम तुम्हाला मी वरतीच सांगितलं होतं की पंचायत राजचा स्वीकार सर्वप्रथम राजस्थान या राज्याने केलेला आहे. आता मी वारंवार उल्लेख का करत आहे की जे विद्यार्थी अतिशय नवीन आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न अवघड वाटतात, अशा विद्यार्थ्यांसाठी जर रिपीट जर केलं तर तुमच्या कानावर वारंवार पडत राहील आणि तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला पाठच होऊन जाईल. मी तुम्हाला आपल्या टायटलमध्ये सांगितले की हे प्रश्न पाठच करा, तर हे प्रश्न खरोखर मित्रांनो तुम्हाला पाठच करायचे आहेत. तर पंचायत राज केव्हा सुरू करण्यात आलं? तर पंचायत राज केव्हा सुरू करण्यात आलं? तर 2 ऑक्टोंबर
2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला आहे। पहिला पंचायत राजचा स्वीकार कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आले। राजस्थान राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य आहे, लक्षात ठेवा। राजस्थानची राजधानी कुठली आहे? तर राजस्थानची राजधानी जयपूर ही राजस्थानची राजधानी आणि बिकानेर राजस्थानमधील बिकानेर हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मेंढीच्या लोकरासाठी हे प्रसिद्ध आहे। आणि प्रश्न ग्रामसेवकला असा सुद्धा विचारला जाईल की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मेंढ्या आहेत? तर भारतातील सर्वात जास्त मेंढ्या कुठे आहेत? तर त्या आहेत मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये। आता राजस्थान राज्यामध्येच मेंढ्या का सर्वात जास्त आढळतात? तर मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये सर्वात जास्त मेंढ्या आढळण्याचं कारण राजस्थान राज्यामध्ये सर्वात जास्त वाळवंट आहे आणि वाळवंटामध्ये तग धरू शकणारा प्राणी म्हणजे तो आहे मित्रांनो या ठिकाणी मेंढी। आता राजस्थानचा राष्ट्रीय प्राणी कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्याला राजस्थानमध्ये वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं। त्यामुळे या ठिकाणी राजस्थानचा राज्य प्राणी कुठला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तसेच महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजे या प्रश्नाच्या अनुषंगाने पंचायत राज देशात केव्हा सुरू करण्यात आले? तर 2 ऑक्टोबर 1959 रोजी नागौर जिल्ह्यामध्ये राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पंचायत राजचा स्वीकार केला। पंचायत राजचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं। पंचायत राज हे स्वप्न कोणाचं होतं? महात्मा गांधीचं पंचायत राज हे स्वप्न होतं। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं? लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं। 1882 रोजी लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता। हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं। तर लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कधी केला होता? तर 1882 रोजी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता, म्हणून याला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हटलं जातं। एवढे मुद्दे तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कुठलं आहे? तर ते आहे मित्रांनो राजस्थान राज्य आहे। मात्र द्विस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कुठलं असेल? तर ते कर्नाटक। द्विस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कुठलं असेल? तर ते आहे कर्नाटक। हे राज्य तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि भारतामध्ये जी की 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाली, पंचायत राज संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे घटनादुरुस्ती आहेत। 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती। आता ह्या घटनादुरुस्ती कशा संबंधात? पंचायत राज संबंधामध्ये। तर ह्या घटनादुरुस्तीचा म्हणजे 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती याचा स्वीकार सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेला होता। लक्षात ठेवा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीचा स्वीकार करण्यात आलेला होता। आता 73वी घटनादुरुस्ती कशा संबंधात आहे? तर 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात आहे। तर 74वी घटनादुरुस्ती ही शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात आहे। मग शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था कुठल्या? तर महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्याच्यानंतर मित्रांनो नगरपालिका असेल, अशा शहराची संबंधित आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा 8 नंबरचा प्रश्न, पंचायत राज मूळ संकल्पना कोणाच्या विचारावर आधारित आहे? पंचायत राजची मूळ संकल्पना कोणाच्या विचारावर आधारित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, पहिलं ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नंबरचा ऑप्शन आहे महात्मा गांधी, 3 नंबरचा ऑप्शन आहे बलवंतराय मेहता, 4 नंबरचा ऑप्शन आहे अशोक मेहता। 5 सेकंदाचा वेळ तुमचा सुरू झालेला आहे। सर्वांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचे। पंचायत राज मूळ संकल्पना कोणाच्या विचारावर आधारित होती? 5 सेकंदाचा वेळ तुमचा या ठिकाणी सुरू झाला आहे। मित्रांनो पंचायत राज असेल, त्याच्यानंतर भूगोल विषय असेल, भूगोल विषयाअंतर्गत तुम्हाला नदी प्रणाली, त्याच्यानंतर जे की थंड हवेची ठिकाणे असतील, अभयारण्य असतील, राष्ट्रीय उद्याने असतील, त्यासाठी कशासाठी प्रसिद्ध आहेत, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरतीच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न विचारले जातात आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की सांगितलं जाईल। तर पहा, पंचायत राज मूळ संकल्पना कोणाच्या विचारावर आधारित आहे? तर मित्रांनो पंचायत राजची मूळ संकल्पना महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित आहे। महात्मा गांधी काय म्हणले होते? खेड्याकरीत चला। म्हणजे पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची होती? तर या ठिकाणी महात्मा गांधी यांची होती, हे लक्षात ठेवा। म्हणजे पंचायत राज मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची होती। त्याच्यानंतर पहा पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला होता? पंचायत राज संदर्भामध्ये पहिला अहवाल कोणी तयार केलेला होता? आता पंचायत राज संदर्भामध्ये निर्माण झालेली पहिली समिती कोणती होती हे मी तुम्हाला वरती सांगितलेले। त्यामुळे याचं आन्सर तुम्हाला ऑप्शन न देता मला द्यायचं आहे। याचे मी ऑप्शन तुम्हाला देणार। पहा, पंचायत राज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला? आता मित्रांनो हे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये का विचारते की तुमचं लक्ष या ठिकाणी व्हिडिओमध्ये असलं पाहिजे। तुम्हाला प्रश्न का विचारत आहे की तुमचं मन भटकलं न पाहिजे। पहा, नाहीत कधी कधी काय होतं, आपण वाचतो एक आणि आपल्या लक्षात, आता बऱ्याच वेळेस तुमचं सुद्धा होत असेल मित्रांनो, तुम्ही वाचल्याच्या नंतर जवळपास 10-15 मिनिटाचा वेळ जातो, नंतर मग अरे माझा विचार तर इकडं चालू होता, मी वाचत काय, म्हणजे तुमच्या मनामध्ये पुस्तक जरी तुमच्या समोर असलं तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचत असताना तुमचं मन इकडलं तिकडं भटकत असतं। म्हणजे सर्वात जास्त या जगामध्ये वेगवान काय असेल तर मित्रांनो आपलं मन असतं। क्षणातमध्ये कुठेही जाऊ शकतं। सर्वात जास्त वेगवान या जगामध्ये काय आहे तर आपलं मन आहे, कुठेही जाऊ शकतो। ठीक आहे,
त्याच्यामुळं आपल्या मनावर थोडा ताबा ठेवा. स्वामी विवेकानंद काय म्हटले होते की ज्या व्यक्तीला आपल्या मनावर ताबा ठेवता आला तर तो व्यक्ती या जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असं कोण म्हटलं? तो स्वामी विवेकानंद म्हटले होते. मग तुमच्या मनावर ताबा आला पाहिजे. तुमच्या मनावर ज्यावेळेस ताबा येईल त्यावेळेस तुमचे आता आपले जे काही विचार असतात मित्रांनो, हे विचार आपलं आयुष्य घडवत असतात. त्यामुळे आपले विचार किती चांगले आहेत यावर ते डिपेंड करतो. कारण की मित्रांनो, आपले जसे विचार असतात त्या दृष्टिकोनातून आपली दैनंदिन जीवनातली वर्तणूक होत असते आणि जशी आपली वर्तणूक होत असते तसं मित्रांनो आपलं जीवन घडत असतं. त्यामुळे आपले विचार हे सर्वात चांगले आहेत. जर मित्रांनो तुमचे विचार निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. पहा, जसं आपण विचार करतो तसंच आयुष्यामध्ये घडत असतं, कारण की त्या दृष्टिकोनातून आपण कार्य करत असतो. जो व्यक्ती सातत्याने कार्य करतो, जो व्यक्ती सातत्याने आपल्या चांगल्या विचारांना कृतीची जोड देतो, तो मात्र या जीवनामध्ये यशस्वी होतो. मग हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हाला तुमच्या चांगल्या विचाराला कृतीची जोड द्यायची. काही व्यक्ती फक्त चांगले विचार करतात तर काहीच करत नाहीत, त्याला अर्थ नाही. तुमच्या विचारांना कृतीची जोड असली पाहिजे. म्हणजे जसं विचार करतात, जसे की तुम्ही आज ठरवलं की मला सकाळी आज 5 वाजता उठायचं, 5 वाजता उठल्यापासून मला 8 वाजेपर्यंत मला गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषयाचे एवढे चॅप्टर कंप्लीट करायचे. फक्त विचार करून अर्थ नाही. तर खरोखर तुम्ही 5 वाजता उठले पाहिजे. जे ठरलं आहे ते तुमचं दैनंदिन कार्य तुमचं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे ठरवता तेच जर तुम्ही दररोजच्या दररोज जर केलं तर तुम्हाला तुमच्या यशापासून कोणी रोखू शकत नाही. मग तुमचं शैक्षणिक क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, आयुष्यामध्ये तुमचं कुठलंही क्षेत्र असो, एक टार्गेट ठेवा, दिवसाचं नियोजन करा आणि त्या नियोजनानुसार मित्रांनो कार्य करत चला. 100% यश तुम्हाला मिळणार आहे. आज जरी मित्रांनो तुम्हाला लोक नाव ठेवत असले तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला उद्या तेच लोक तुम्हाला चांगलं नाव सुद्धा तुमचं घेणार आहेत. त्यामुळे आज जरी लोक तुम्हाला टॉर्चर करत असतील किंवा निगेटिव्ह करत असतील तरी सुद्धा तुमच्या विचाराला कृतीची जोड द्या. जगामध्ये बरेचसे उदाहरण तुम्ही असे पाहिले असतील की मित्रांनो चांगल्या व्यक्तीला खूप काही त्रास होतो आणि नंतर चांगल्या व्यक्तीचंच नाव निघत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्य आपलं आहे. आयुष्यामध्ये चांगले विचार करा, त्या विचारांना कृतीची जोड द्या आणि आयुष्यामध्ये नक्की एक दिवस तुमचं चांगलं होणार आहे हा विचार ठेवा आणि चांगल्या प्रकारे मेहनत करा. 100% यश तुम्हाला मिळणार आहे. तर पहा, पंचायत राज संदर्भामध्ये पहिला अहवाल कोणी सादर केला होता? तर बलवंतराय मेहता यांनी केला होता. कोणी? बलवंतराय मेहता यांनी केला होता. 1957 मध्ये पहा, 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली. पहा, 16 जानेवारी 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना. 16 जानेवारी लक्षात ठेवा, 16 जानेवारी 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती. पंचायत राज संदर्भामध्ये पहिली समिती बलवंतराय मेहता होती आणि बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करण्यासाठी शिफारस केली होती आणि बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पहिली पंचायत राजचा स्वीकार राजस्थान या राज्याने केलेला आहे. असा पण प्रश्न विचारला जाईल की राजस्थान राज्यामध्ये पहिलं पंचायत राज सुरू करण्यात आला असून ते कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्वीकार करण्यात आलेला होता, असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. मग तुम्हाला माहीत काय असतं? पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कुठलं आहे? राजस्थान आहे. मग हे सुद्धा तुम्हाला माहीत असतं. त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला, हे सुद्धा माहीत असतं. मात्र प्रश्न जर फिरला, जर तुम्हाला असं विचारलं आहे की 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान राज्यामधील नागौर या जिल्ह्यामध्ये पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला, मात्र पंचायत राजचा स्वीकार हा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला होता, असा प्रश्न विचारला जाईल. मग त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे? तर तो बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राजचा पहिला स्वीकार राजस्थान राज्यामध्ये करण्यात आलेला. असे डीपमध्ये एकावर एक आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, नुसता अभ्यास करून सुद्धा त्याचा फायदा नाही, तर अभ्यास करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रेरणासुद्धा भेटली पाहिजे. ही प्रेरणा मित्रांनो अतिशय महत्त्वाची असते. मित्रांनो, तुमची आंतरिक प्रेरणा ही तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकते. तुमच्या यशामध्ये कितीही जरी अडथळे आले तर ह्या अडथळ्यावर मात करण्याचं कार्य म्हणजे तुमच्या यशाच्या मार्गावर जात असताना पहा, तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गावर जात असताना तुम्हाला जेवढे अडथळे येतात हे अडथळ्यावर तुम्ही मात करण्याचं कार्य केवळ आणि केवळ ही प्रेरणाच करू शकते. तुमची आंतरिक प्रेरणा ह्या तुमच्या अनंत अडचणीवर मात करू शकते आणि तुमच्या यशापर्यंत तुम्हाला निश्चित 100% पोहोचत असते. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा सध्याच्या काळामध्ये तुम्हाला प्रेरणा ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमची प्रेरणा जर ज्वलंत जर असेल तर मित्रांनो या ठिकाणी 100% तुम्हाला ती यशापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुमची प्रेरणा ही अतिशय महत्त्वाची असते. भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना कोणत्या तत्वावर आधारित असते? तर लोकशाही या तत्वावरती आधारित आहे. लोकशाही हा तुलनात्मकदृष्ट्या सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो मोस्टली जर पाहिलं तर ग्रामपंचायतीचा जो काही कार्यकाल आहे किती वर्षाचा असतो? तर तो 5 वर्षाचा असतो. किती? 5 वर्षाचा कार्यकाल ग्रामपंचायतीचा या ठिकाणी असतो. मात्र पंजाब या राज्यामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाल 4 वर्षाचा आहे. लक्षात ठेवा, पंजाब राज्यामध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती? 4 वर्षाचा आहे. तर या ठिकाणी सहसा जर पाहिलं तर 5 वर्षाचा कार्यकाल. मात्र तुम्हाला जर परीक्षेला प्रश्न आला ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर तो 5 वर्षाचा असतो. मात्र ग्रामपंचायती 5 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा विसर्जित केली जाऊ शकते. आता विसर्जित केली जाण्याचे कारण वेगवेगळे आहेत. ते कारण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मागचे व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा
महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला? ग्रामसेवकसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला? महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर 1959 रोजी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला? हा महाराष्ट्रासंदर्भामध्ये प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. 1 मे 1960 रोजी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये स्थापना करण्यात आली. तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला? तर मित्रांनो, मागचे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असते तर याचं तुम्हाला आन्सर येणार आहे. मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा मी तुम्हाला डिस्कस केलं होतं, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार कधी करण्यात आला होता? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार 1 मे 1962 रोजी करण्यात आला. 1 मे 1962 रोजी करण्यात आली. महाराष्ट्राची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कायदा सर्वप्रथम कोणानुसार सुरू करण्यात आला? तर ते वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला. मग हा ग्रामपंचायत कायदा केव्हा करण्यात आला होता? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. कारण की जर वरतीचे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील किंवा वरचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील तर तुम्हाला 100% याचा आन्सर येणार आहे. म्हणजे तुमचं लक्ष किती आहे या व्हिडिओ तुम्ही पाहत असताना, तुमचं लक्ष किती हे पाहण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये करण्यास सांगत आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो किंवा ग्रामपंचायतीचं दप्तर कोण सांभाळतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पहिलं ऑप्शन सरपंच, 2 नंबरचा आहे गटविकास अधिकारी, 3 नंबरचा ऑप्शन आहे ग्रामसेवक आणि 4 नंबरचा आहे उपसरपंच. तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो अथवा ग्रामपंचायतीचं दप्तर कोण सांभाळतो? तर या ठिकाणी 5 सेकंदाचा वेळ तुमचा सुरू झालेला आहे. तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो अथवा ग्रामपंचायतीचे दप्तर कोण सांभाळतो? तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन जे काही सरपंच दिलेले, तर हा ग्रामपंचायतीचे अध्यक्षपद भूषित असतो, लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो अथवा तो ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळत असतो. कोण असतो? ग्रामसेवक असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ग्रामसेवकला या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी सुद्धा म्हटलं जातं. हा ग्रामपंचायतीचा सचिव सुद्धा असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत किती लोकसंख्येस स्थापन करण्यात येते? ग्रामपंचायत किती लोकसंख्येसाठी स्थापन करण्यात येते? आता ग्रामपंचायत ही कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात येते? तर ग्रामपंचायत मित्रांनो या ठिकाणी 40 कलमानुसार आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार करण्यात येते. मग ग्रामपंचायत जर स्थापन करायची असेल, ग्रामपंचायत जर तुम्हाला स्थापन करायची असेल तर किती लोकसंख्या असली पाहिजे? तर ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी कमीत कमी 600 लोकसंख्या असणं गरजेचं आहे. एका गावची लोकसंख्या 600 जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. अन्यथा गट ग्रामपंचायतसुद्धा निर्माण केली जाते. म्हणजे एका गावाची लोकसंख्या जर 300 असेल, दुसऱ्या गावाची लोकसंख्या 250-300 असेल, अशा स्वरूपामध्ये म्हणजे गट ग्रामपंचायती स्थापन केल्या जातात. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत जे काही अस्तित्वात आलेले ते कोणाच्या शिफारशीनुसार आले? तर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार आलेलं आहे. पुढचा प्रश्न पंचायत राजचा सर्वात खालचा निम्न स्तर कोणता आहे? पंचायत राजचा सर्वात खालचा निम्न स्तर कोणता आहे? मी तुम्हाला सांगितलं पंचायत राज त्रिस्तरीय आहे. यामध्ये सर्वात वरचा स्तर आहे झेडपी म्हणजे जिल्हा परिषद. त्याच्यानंतर आहे पंचायत समिती. पंचायत समिती हा 2 नंबरचा स्तर आहे, म्हणजे वरचा स्तर पहिला. जिल्हा परिषदवर 2 नंबरचा पंचायत समिती, आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा म्हणजे सर्वात शेवटचा जो काही स्तर असेल म्हणजे सर्वात खालचा, तर तो आहे मित्रांनो ग्रामपंचायत. ग्रामीण लेवलवर असते ग्रामपंचायत. ही पंचायत राजचा सर्वात खालचा स्तर आहे, ग्रामपंचायत आहे. आणि ही ग्रामपंचायत एकूण कमीत कमी 600 लोकसंख्येसाठी निर्माण केली जाते. जर एखाद्या खेड्याची लोकसंख्या 600पेक्षा जर कमी असेल तर या ठिकाणी 2 ते 3 गावाची मिळून ग्रामपंचायत बनत असते. महत्त्वाचे 15 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेले. सर्व प्रश्नाचं विश्लेषणसुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिले आहे. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. 16 पासून पुढचे 30 पर्यंतचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.